नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत आलूचे चिप्स. तर त्याच्यासाठी मी बाजारातून छान मोठ्या मोठ्या आकाराचे आलू घेऊन आणले आहे. तर हे अंदाजे 3 ते 3.5 किलो आलू असतील. तर या सगळ्यांची आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहे. आलू शक्यतो तुम्ही मोठेच घ्या, कारण की चिप्स करायला छान होतात. वाढल्यानंतर ते छोटेच होत असतात. त्याच्यामुळे शक्यतोवर थोडेसे मोठा साईज आणि नवीन आलू घ्या, म्हणजे चिप्स चांगले होत असतात. तर आता मी हे आलू छिलून घेणार आहे चांगले. आणि आपल्याला छान आलू छिलून झाल्यानंतर एका गंजामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये छान आपल्याला आलू टाकून ठेवायचे, म्हणजे जेणेकरून काळपट नको पडायला ते. तर आपल्याला ते आलू टाकून ठेवून द्यायचे आहे. आता मी हे सगळे आलू छिलून घेणार आहे एकसारखे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचे आहे. तर आता मी एका गंजामध्ये पाणी घेऊन घेतलेलं आहे अगोदर, आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे आलू टाकून ठेवून द्यायचे आहे अंदाजे, म्हणजे आपल्याला चिप्स करेपर्यंत. तर आता मी आलू ते साईडला करून ठेवले. आता आपल्याला चिप्स पाडून घ्यायचे आहे. यासाठी मी हे चिप्स पाडणी घेतलेली आहे आणि चिप्स पाडणार आहे. तर हे बघा, मी पहिल्यांदा आलू चिप्स हे पाडून घेतलेले आहे. तर थोडेसे जाडेच ठेवायचे आहे, खूप पातळ चिप्स करायचे नाही, नाहीतर मग पातळ केले तर ते पटकन शिजतात आणि पूर्ण लगदाच होऊन जातो. तर असे थोडेसे जाडसर चिप्स पाडायचे आहे. मी इकडे आलू चिप्स छान धुत आहे, तर तिकडे माझा मुलगा छान चिप्स पाडून राहिला होता. तर माझ्या मुलाने हेल्प केली म्हणून माझे चिप्स पटकन झाले. तर बघा, आता आपले 3-3.5 किलोचे चिप्स छान झाले आहे. आता हे आपल्याला 3-4 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पाणी चेंज करून घ्यायचं आहे, कारण की आलूमध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो. तर जर स्टार्च ठेवला तर हे चिप्स काळपट पडतात. आता रात्रभर आपल्याला हे पाण्यात छान बुडेपर्यंत आपल्याला आलू चिप्स ठेवून द्यायचं आहे. आणि सकाळी जर आपण बघितलं तर छान कडक होऊन जातात आणि ते आलू म्हणजे पटकन शिजतात आणि चिप्स छान वाढतातही आणि काळपट पडत नाही. तर आता हे आपल्याला छान पाणी म्हणजे चिप्सच्या वर येईपर्यंत आपल्याला हे चिप्स छान रात्रभर पाण्यात ठेवायचे आणि याला झाकून ठेवायचं आहे चांगलं. तर आता सकाळी बघूया. बघा, आपले चिप्स छान थोडेसे छान फुललेले आहे आणि चिप्स पण छान कडक आलेले आहे. बघू शकता तुम्ही, काळपट वगैरे काही पडलेले नाही आहे. त्या साईडला थोडीशी ऊन, म्हणजे दारात ठेवला होता गंज, त्याच्यामुळे थोडीशी पिवळसर दिसत आहेत, ते उन्हामुळे दिसत आहेत ते थोडेसे. तर बघू शकता, चांगला म्हणजे मीडियम साईजचा चिप्स झालेला आहे आणि थोडासा कडक पण आलेला आहे. तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, अर्धा गंज. बघू शकता, पाणी छान उकळी आलेली आहे पाण्याला. आणि आता आपल्याला याच्यामध्ये चिप्स उकळून घ्यायचे आहेत. तर पाणी हे थोडंसं म्हणजे चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. खूप जास्त मीठ घालू नका. तर त्याच्यानंतर मी थोडीशी तुरटी बारीक वाटून घेतलेली आहे, ती पण घातलेली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता. आणि आता हे छान मिक्स करून झालं की आपल्याला याच्यामध्ये हळूहळू चिप्स टाकून घ्यायचे आहे. तर माझ्या मुलांची शाळा होती, मुले काही घरी नव्हते, त्याच्यामुळे मलाच कॅमेरा पकडून आणि हे शूट करावं लागलं. त्याच्यामुळे मी एका हातात मोबाईल पकडला आणि एका हाताने शूटिंग करत होते, त्याच्यामुळे थोडासा वेळच जास्त लागलेला आहे. तर पटापट मी काही टाकत नव्हती आणि एका हाताने टाकत होती, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागत आहे. तर आता मुलांच्या शाळा अजून डबल सुरू झालेले आहे. आता बघा, आता मी सगळे चिप्स टाकून घेतलेले आहे. आता हे आपल्याला खालच्या वर आणि वरच्या खाल असं करून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तसं जर आपण केलं नाही तर खालचं ज्या चिप्स त्या शिजतात आणि वरच्या कच्चं म्हणजे कच्च्या राहतात. त्यासाठी आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चारही बाजूंनी. आणि आता बघू शकतो, याला छान उकळी येऊ द्यायची आहे. अंदाजे 5 ते 10 मिनटं आपल्याला हे गरम पाणी शिजू द्यायचं आहे. अजून शिजायचं आहे, कच्चीच आहे ही चिप्स. तर आता 5 मिनिटांनी बघू शकतो, चिप्स आपला असा ट्रान्सपरंटसारखा दिसला की एक तोडून बघायचा. जर तो चिप्स तोडताना असा फाटला तर समजून जायचं की चिप्स आपले तयार आहेत. जास्त वेळ शिजू नको द्या, नाहीतर मग पूर्ण लगदा होऊन जाईल आणि तुम्हाला त्याच्या सांडगे किंवा वड्याच पाडून घ्यावं लागेल किंवा पापड करावं लागेल. तर बघू शकता, इथं मी चिप्स वाळू घालत आहे. तर याच्या अगोदर म्हणजे चिप्स तर भरपूर झाले, तर मी ते वरती वाळू टाकलेले आहे गच्चीवर
आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आतमध्ये वाळू घालत आहे थोडेसे. तर आता हे आपल्याला चिप्स छान पसरवून घ्यायचे आहे. मुलं घरी नसल्यामुळे मला एकटीलाच पसरावं लागले. मला अंदाजे 2 तास लागले पसरवायला. नाही तर मुलं असले की अर्ध्या तासात पूर्ण चिप्स पसरून होऊन जातात. तर मुलांचा हा एक फायदा असतो की आपल्याला मदत होऊन जाते. तर आता मला एकटीलाच करावं लागलं, त्याच्यामुळे हरकत नाही. तर आता हे चिप्स आपण छान पसरवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपले आतमधले चिप्स हे कसे तुम्ही म्हणजे आपण वाळू टाकले तर काळपट वगैरे पडत नाही, पण लवकर वाळत नाही. उन्हात टाकलं तर एका दिवसात पूर्ण वाळून जातात. बघा एकसारखे गोल असे छान मोठे मोठे चिप्स झालेले आहे आपले. तर आता आपल्याला हे आतमध्येच वाळवून घ्यायचं आहे. मी हे दुपारनंतर बाहेर काढून म्हणजे उन्हात वाळवून घेईन. उन्हात वाळलेले चिप्स हे छान होत असतात. तर बघू शकता मी वरती गच्चीवर टाकलेले चिप्स आहे. तर मी तेव्हा शूटिंग नाही करू शकले टाकताना. तर आता हे पूर्ण म्हणजे 12-1 वाजता मी शूटिंग केलेलं आहे. तर बघू शकता हे छान थोडेसे म्हणजे वाढत आलेले आहे. त्याच्यामुळे बघा हे दोन म्हणजे एक मोठी चादर हे छान झालेली आहे. तर हे बघा आपले चिप्स छान वाढले आणि आता हे काढून घेतलेले आहे. मस्त असे पांढरे भडक असे शुभ्र पांढरे शुभ्र असे चिप्स आपले तयार आहेत. आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर आता हे आपण चिप्स तळून घेतलेले आहे. तर बघू शकता छान असे 1 नंबर असे चिप्स आपले तयार आहे. तर चला मग तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.